सर्वांना नमस्कार. ऑफिसवाला लव विथ टशन या स्टोरीचे 117 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. मधू आणि संग्रामची संगीत सेरेमनी खूप उत्साहात सुरू होती आणि सगळेच तिथे खूप खुश असताना रंगाचा भंग करण्यासाठी संग्रामची मम्मी तिथे आली आणि तिनं संग्रामच्या कानाखाली सुद्धा दिली आणि त्याला म्हणली, आत्ताच्या आत्ता हे लग्न मोड आणि तू माझ्यासोबत चल. आणि मधू किंवा मी या दोघांमध्ये कोणाला तरी एकाची निवड कर. आणि लक्षात ठेव, जर तू त्या मुलीला निवडलं तर मी इथल्या इथे माझा जीव देणार आणि मग माझ्या चितेला आग दे आणि मग तू होमाभोवती 7 फेरे घे. आता ती असं निर्वाणीचं बोलली आणि सगळेच घाबरले. संग्रामसुद्धा घाबरला आणि तिला माहीत होतं संग्राम हळवा आहे आणि तो तिच्या शब्दाच्या बाहेर जाणार नाहीच. पण आता तिनं अशी मरणाची धमकी दिली. बाकी सगळे घाबरले असतील पण अर्जुन सर घाबरलेच नाहीत. आणि अर्जुननं सरळ गन काढली, ती लोड केली आणि तिच्या दिशेनं गन पकडून म्हणाला, मग आता तुम्ही तुमची शेवटची इच्छा मागाच. तुम्हाला तुमचा जीव द्यायचाच आहे ना, तर मी तुमचं काम सोपं करतो. आणि बोला, किती गोळ्या खाऊन मराल? तुम्हाला हवे तितके आहेत माझ्याकडे. तसे आता सगळे आणखीन जास्त घाबरले आणि आता अर्जुन सरांचा राग म्हणजे दुसरं तांडव. आणि तन्वी तिथं गेली आणि म्हणाली, अर्जुन हे काय करतोस? तू आधी पिस्तूल खाली घे. आणि अर्जुन रागात म्हणाला, नाही तनू, या बाईला कळत नाही की चांगलं काय आणि वाईट काय. मग हिचं जगून काय उपयोग? हे फक्त आत्तापर्यंत स्वतःपुरती जगली, इतरांसाठी अजिबात जगली नाही. स्वतःच्या मुलांसाठी सुद्धा जगली नाही. त्यांना जन्म दिला आहे म्हणून त्यांचा वापर तिने हुंडा मिळवण्यासाठी केला. आणि असले लोक जगात राहून उपयोग नाही. आणि मी कोणीच नाही तिला मारणारा. तिने स्वतः तिचं मरण मागितलं आहे. बोला मिसेस जगताप, कसं मरण हवं तुम्हाला? कारण हे मी प्रत्येकाला विचारतो मारण्यापूर्वी आणि तुम्हाला तर नक्कीच विचारणार. कारण दुर्दैवाने तुम्ही आमच्या रिश्तेदार आहात. आणि संग्रामची मम्मी आता घाबरली आणि ती म्हणाली, हे बघा, तुम्ही असं नाही करू शकत. इथं सिक्युरिटी आहे, CCTV आहेत आणि तुम्ही काय करताय ते दिसतंय सगळ्याला. आणि सगळं CCTVमध्ये दिसतंय. आता अर्जुन हसला आणि म्हणाला, कोणाचे CCTV, कोणाची सिक्युरिटी? इथे 100 पोलिसांची फौज जरी आली ना तर त्या सर्वांच्या मध्ये तुम्हाला गोळी घालीन, तेही त्यांच्या समोर, त्यांना विटनेस ठेवून. आणि तुम्ही CCTVच काय सांगत आहे मला? आणि हे सगळं CCTV कोण घेऊन जाईल पोलिसांपर्यंत? तुमचं भूत. ओके, चला बघूया कसं तुमचं भूत होतं तुम्ही मेल्यानंतर. तसे सगळे हसले संग्रामच्या मम्मीवर. आणि संग्रामला त्याच्या मम्मीचा होणारा अपमान बघवत नव्हता. त्यालासुद्धा लाज वाटत होती. आणि आता अतुल पुढे आला आणि म्हणाला, अर्जुन सर नको, असलं काहीच नको. आपल्या मुलीचं लग्न आहे आणि इतक्या शुभप्रसंगी असं काहीच नको प्लीज. आणि अर्जुन चिडून म्हणाला, अतुल, अरे या बाईला कळायला पाहिजे ना की आपण कोणासमोर बोलतोय. आजपर्यंत मी कोणाला असं बोललो नाही. संग्राम आणि जितेंद्र, आय एम सॉरी, पण तुमच्या मम्मीचा कसलाच क्लास नाही. ना फर्स्ट क्लास, ना सेकंड क्लास, ना थर्ड. आणि हे तुम्हालासुद्धा नक्कीच माहीत आहे. आणि मिसेस जगताप, तुमची मुलं कुठला डिसिजन स्वतंत्रपणे घेऊ शकत नाहीत इतकं मोठं होऊनसुद्धा. याचा अर्थ काय होतो माहीत आहे का? आई म्हणून तुम्ही फेल आहात. सतत मुलांना तुमच्या तंत्राने चालवता, त्यांना घरातलं नोकर बनवून ठेवता आणि स्वतःच्या नवऱ्याला पाळलेल्या कुत्र्यासारखं वागवता. तसं स्वतःच्या मुलांनासुद्धा त्यांच्या बायकांसमोर शेपूट हलवायला लावता. हे संस्कार आहेत का तुमचे? मग तेच शेपूट तुमच्या संग्राम नामच्या मधूसमोर हलवलं तर काय वाईट आहे? बट आय नो, तुम्हाला तेही चाललं असतं. तुम्हाला मधूसुद्धा चालली असती तुमची सून म्हणून, जर तिनं तुमच्यासमोर भरपूर हुंडा आणला असता, कॅश आणली असती तर. आणि अशीच तुमची अपेक्षा होती ना की तुमच्या मिस्टरांना आमच्या कंपनीत काम द्यावं, तुमच्या घरी आम्ही ज्वेलरी पाठवावी. आणि तुम्ही काय म्हणालात मधूला? या मधूला कोणी बॉयफ्रेंड भेटत नाही,
तिच्याशी कोणी लग्न करणार नाही म्हणून ती तुमच्या संग्रामच्या मागे लागली का? मिसेस जगताप, तुम्हाला डोळ्यांचा त्रास आहे का? तुमच्या डोळ्यात मोतीबिंदू झालाय का? तुम्हाला दोघांमध्ये काहीच फरक दिसेना का? आणि त्या दोघांमध्ये कोण जास्त वरचढ आहे प्रत्येक गोष्टीत हे दिसत नाही तुम्हाला? की तो मुलगा आहे आणि ती मुलगी आहे म्हणून तुम्ही जास्त आविर्भावात आहात? पण मी सांगू का तुम्हाला संग्रामचं काहीच पडलेलं नाही. तुम्ही त्याला इथून घेऊन जाणार आणि तिकडे डिम्पलसोबत लग्न करायला लावणार आणि तिच्या दावणीला बांधणार आणि तुम्हाला जे हवं ते घेणार तिच्याकडून. असाच प्लॅन आहे ना तुमचा? आणि मग काय, तिला आयता नोकर मिळेल आणि तुम्ही नोकर पुरवणारी फॅक्टरी आहात. आणि इथे आम्ही तुमच्या मुलामध्ये काहीच नाही बघितलं, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. आम्ही बघितलं फक्त त्या दोघांमधलं प्रेम आणि त्याचा स्वभाव. तशी खोट काढायची म्हटलं तर तुमच्या मुलात खूप खोट आहे, खूप कमी आहे. मग काय जास्त आहे मधूपेक्षा त्याच्यामध्ये हे जरा सांगाल का? आणि आता संग्रामनं मान खाली घातली हे ऐकून. कळत न कळत इथे त्याची सुद्धा लायकी निघत होती. आजपर्यंत काढले नाही कुणी, पण आता काढणं गरजेचं होतं. कारण त्याच्या मम्मीला सुनवण्यासाठी. कारण त्या मूर्ख बाईने मधूसाठी अपशब्द वापरले होते. मग आपलंही नाणं किती खणखणीत आहे हे दाखवून दिलंच पाहिजे, म्हणून अर्जुन असं बोलला. आणि संग्रामची मम्मी आता संग्रामला म्हणाली, बघ संग्राम, अरे आत्ताही तू इथे थांबशील का? ते तुला गरीब समजतात, मधूच्या तोला मोलाचा समजत नाहीत. आता कसे बोलले हे, तुझा किती अपमान केला, तरीही तू तिच्याशी लग्न करशील का? सावध हो संग्राम, आत्ताच तू काही तो निर्णय घे आणि चल माझ्यासोबत. आता जर लग्न करशील तर आयुष्यभर पस्तावशील आणि हे सगळे श्रीमंत लोक तुला असंच पालतू कुत्र्यासारखं वागवतील. 4 दिवस डोक्यावर घेऊन नाचतील, पण नंतर अशीच सतत तुला तुझी लायकी दाखवून देतील. आणि आयुष्यभर तुला या मुलीचं ऐकून घ्यावं लागेल. ती श्रीमंत, तू गरीब, असं म्हणून संग्रामची मम्मी त्याचा ब्रेन वॉश करत होती. आणि हे ऐकून मधू समोर आली आणि म्हणाली, नाही आंटी, हे तुम्ही काय बोलताय? इथे कोणीच त्याला असं बोलत नाही आणि बोलणारही नाही. तुम्ही उगीच काहीही त्याच्या डोक्यात भरू नका. संग्राम, तू त्यांचं काहीही ऐकू नकोस. आपण दोघे एकमेकांवर प्रेम करतो, हे खूप आहे आपल्यासाठी. असं म्हणून तिने संग्रामचा हात पकडला. आणि आता अर्जुनसुद्धा म्हणाला, संग्राम, आत्ताच निर्णय घे. तुला जो काही निर्णय घ्यायचा असेल ते आम्हा सगळ्यांना कळू दे. कारण तुझ्या मम्मीनं आमच्यावर आणि मधूवर गंभीर आरोप केले आहेत आणि त्याला उत्तर देणं आम्हाला भाग आहे. आता संग्राम थोडा विचार करत होता आणि सगळे शांत होते. त्याच्याकडेच बघत होते आणि संग्रामच्या मम्मीकडे सुद्धा बघत होते. खूप साधारण होती बाई, पण तिची किती हिंमत होती. इथं येऊन ती तमाशा करत होती, संग्राम तिचा मुलगा आहे म्हणून. आणि संग्राम काय निर्णय घेईल ते सगळे बघत होते. आणि संग्रामनं आता मधूचा हात सोडला तशी मधू घाबरली आणि त्याला म्हणाली, नाही संग्राम, मी तुझ्यावर खूप प्रेम करते, तू असं करू नको, तू मला सोडू शकत नाही. संग्रामनं शांततेत, तितक्याच शांततेत त्याच्या मम्मीचा हात पकडला. तसे सगळे घाबरले. आणि संग्राम असा कसा आहे उलट्या विचाराचा, तोही त्याच्या मम्मीसारखाच आहे असं सगळ्याला वाटलं. आणि मधू रडायला लागली. आता इंद्रा समोर आला आणि मला, संग्राम, तू चुकतोस. तू मधूसोबत असं करू शकत नाहीस. तू तिच्या मनाचा विचार कर. आर्यन तर आता दात ओठ खात शेरच्या बाया मागे सरकवतच आला आणि संग्रामला डॅशिंग लूक देत म्हणाला, हे यू, तू असं नाही करू शकत. तिचं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून आम्ही सगळ्यांनी तुला ॲक्सेप्ट केलं, पण तू जर तिला रडवत असशील तर तिच्या डोळ्यातून येणाऱ्या प्रत्येक अश्रूचा बदला तुझ्याकडून घेणार, लक्षात ठेव. आता आरवसुद्धा पुढे आला आणि संग्रामला म्हणाला, संग्राम, तू तिच्या भावनांशी असा खेळू शकत नाहीस. तिने तुझी किती मदत केली, तिने किती टाईम वेस्ट केला आहे तिचा, तुला कळते का? आणि आता तू तिला नाकारशील का, तेही या क्षणी?
लग्नाची इतकी तयारी झालेली असताना तरीही संग्रामनं मम्मीच्या हाताला पकडलं आणि म्हणाला, माझी मम्मी कशीही असली तरी तिने मला जन्म दिला आहे आणि तिचा इथे खूप अपमान झालेला आहे, तो मला सहन होत नाही. ती चुकली असेल हे मलाही मान्य आहे, पण ती आई आहे आणि आई ही आईच असते आणि बाप बाप असतो. आणि जर आपल्या आईबापाचा अपमान होत असेल तर कोणत्या मुलाला सहन होईल तुम्ही सांगा. तन्वी समोर आली आणि म्हणाली, संग्राम, आम्ही स्वतः होऊन तुझ्या मम्मीचा अपमान नाही केला. तू स्वतः त्यांचं वागणं बघ आणि सांग तुला ते पटतं का. आणि संग्राम मान खाली घालून म्हणाला, मी सांगितलं ना, कुणाला पटो अगर न पटो, तिने मला मारू दे किंवा माझा वापर करून घेऊ दे किंवा मला नोकरासारखं वागवू दे, पण ती माझी मम्मी आहे आणि तिचा इथे होत असलेला अपमान मला खपत नाही आणि म्हणून मी तिला घेऊन निघालोय. मम्मी चल, असं म्हणून संग्राम निघाला. त्याच्या मम्मीच्या हाताला पकडून निघाला. इतक्यात जितेंद्र त्याला आडवा आला आणि म्हणाला, संग्राम, अरे असं काय करतोस? तुझं प्रेम आहे ना मधूवर, असं जाऊ नकोस तिला टाकून, तू चूक करत आहेस. आणि संग्राम म्हणला, दादा, जेव्हा आई आणि पत्नी दोघांमध्ये एक निवडण्याची वेळ येईल तेव्हा मी नेहमी माझ्या मम्मीला निवडेल. मधूचं माझ्यावर प्रेम आहे, माझं तिच्यावर आहे, पण ते प्रेम वेगळं आहे. त्या प्रेमाची तुलना आईसोबत होऊ शकत नाही. सगळ्यात जास्त वरचढ प्रेम जगामध्ये आईचं असतं. आणि आता त्याचीही मातृभक्ती बघितली आणि सगळे चाट पडले. आणि इकडे अर्जुन तर त्याच्याकडे रागात न बघता केविलवाण्या नजरेनं बघत होता, कारण त्याची आईसुद्धा अशीच स्वार्थी होती आणि त्या बाईला अर्जुननं काय शिक्षा केली होती हे माहीतच आहे. आजपर्यंत तिला अर्जुनच्या मनात आईची जागा मिळाली नव्हती आणि अशा स्वार्थी आया आवडत नाहीत त्याला. आणि म्हणून कदाचित त्याच्या आईनंतर अर्जुननं संग्रामची आईच बघितली होती अशी स्वार्थी आणि म्हणून तिचा जास्त तिरस्कार करून बोलत होता. पण संग्रामच्या डोळ्यावर ही कसली पट्टी बांधली आहे मातृप्रेमाची हे त्याला कळत नव्हतं. आणि म्हणून अर्जुन आता बोलणंच बंद केलं. आणि इथेच खरं तो किती सक्षम आहे डिसिजन घेण्यात हे कळत होतं. आणि आता आर्या पुढे आली आणि म्हणाली, वा संग्राम वा, तुझी मातृभक्ती जर इतकीच उफाळून आली होती तर या आधीच तुझ्या आईचं ऐकून गुपचूप डिम्पलसोबत लग्न करायचं होतं ना, आणि तिने अडकवलेला पट्टा गळ्यात बांधून तिच्या मागे शेपूट हलवत फिरायचं होतं कुत्र्यासारखं. तिच्यापासून वाचण्यासाठी तू मधूचा का वापर केला? मधू माझ्या घरचे असे आहेत, मधू माझी मम्मी अशी आहे, माझी वहिनी तशी आहे असं म्हणून तिचा फायदा घेत राहिलास. तिच्या भावनांशी खेळला आणि आता तिला एकटीला सोडून निघालास. तुझ्यासारखा सेल्फिश मुलगा मी कुठेच पाहिला नाही. आणि आर्या मधूकडे बघून म्हणाली, मधू, रडू नकोस. अशा मुलासाठी तू तुझे अश्रू वाया घालवू नकोस. काहीच गरज नाही अश्रू काढायची. याची लायकी नाही तुझ्या पायाजवळ सुद्धा उभा राहायची. आता संग्राम सगळ्यांचं सगळं ऐकत होता आणि पुन्हा त्याच्या मम्मीचा हात पकडून निघाला. आणि आता संग्रामच्या मम्मीला खूप आनंद झाला आणि ती सगळ्यांकडे फारच उपरोधिकपणे हसून तुच्छतेनं बघत होती आणि शेवटी मीच जिंकले असं म्हणून हसत होती. आणि ते दोघे निघाले तसा विवेक म्हणाला, मिस्टर अर्जुन यांना बाहेर जाऊ देऊ नका. यांनी चूक नाही, खूप मोठा अपराध केला आहे एका मुलीच्या भावनांशी खेळून. मुलीच्या भावनांशी खेळणं इतकं सोपं नाही संग्राम, तुला याची शिक्षा मिळणार. आता नेहा, अतुल, ज्यांची मधू मुलगी होती ते शांत होते आणि बाकी सगळे संग्रामवर तुटून पडले होते. आणि यातच कळून येत होतं की त्या सगळ्यांचा बॉन्ड किती घट्ट आहे आणि ते किती जीवाला जीव देतात एकमेकांना. मग आता संग्राम कुणाला काहीच न बोलता गुपचूप त्याच्या मम्मीसोबत गेटकडे निघाला. तसं मधून रडून अंगच टाकून दिला आणि खूप रडायला लागली. आणि संग्रामनं पाठीमागं बघितलं. संग्रामची मम्मी त्याला म्हणाली, संग्राम बेटा चल इथून, अजिबात मागे बघू नकोस. तिच्यापेक्षा कितीतरी चांगल्या मुली भेटतील आपल्याला. आणि बघितलं का सगळेजण कसे धावून येतात अंगावर
आणि हीच खरी यांची रूपं आहेत. आणि तू खूप चांगला निर्णय घेतला तिच्यासोबत लग्न न करण्याचा, असं म्हणून ती गेटच्या बाहेर गेली पलीकडे पाय टाकून. आणि गेटच्या आत संग्राम थांबला आणि तिनं संग्रामचा हात ओढला आणि म्हणाली, बाहेर ये. आणि संग्राम म्हणाला, सॉरी मम्मी, मी तुला इथपर्यंतच घेऊन आलो होतो आणि इथून फक्त तू जाशील, मी नाही. तशी संग्रामची मम्मी चक्रावली आणि म्हणाली, संग्राम, अरे तू अजूनही त्या मुलीशी लग्न करणार आहेस की काय? आणि संग्राम म्हणाला, अजूनही म्हणजे? मी कधी म्हणालो की तिच्याशी लग्न करणार नाही? मी फक्त असं म्हणालो की माझ्या आईचा झालेला अपमान सहन होत नाही. आणि तू चुकीचं ऐकलंस का मग? मी तुझा अपमान सहन करू शकत नाही याचा अर्थ ते चुकलेत असं नाही. ते बरोबर आहेत सगळे. त्यांनी बोललेला एक ना एक शब्द खरा आहे मम्मी. आणि उलट तुझं कौतुक करण्यात ते कमीच पडले मम्मी. मधूसोबत लग्न करण्या न करण्याचा प्रश्नच येत नाही. मी तिच्याशी लग्न करतो हे कधीच ठरलं आहे. आणि मम्मी तू काय म्हणालीस? मधूपेक्षा कितीतरी चांगल्या मुली मिळतील. बट सॉरी मम्मी, तुला काय चांगलं काय वाईट ओळखता येतच नाही. पण तुझा जास्त अपमान होऊ नये म्हणून मी तुला इथे सोडायला आलोय. आणि तू इथून जा आणि पुन्हा कधीच इकडे येऊ नको. खरं तर लग्न झाल्यानंतर मी मधूला घेऊन तिथे येणार होतो, माझं घर म्हणून. पण आता तुझी आणि माझी ही शेवटची भेट. मी तिला घेऊन तिकडे येणार नाही. आणि जोपर्यंत तू तिला सून म्हणून स्वीकारत नाही स्वतः होऊन, तोपर्यंत मला मुलगा म्हणू नकोस. असं म्हणून संग्रामनं तिच्या तोंडावर गेट लावलं आणि संग्रामची मम्मी थोबाडीत दिल्यासारखी बाहेर उभं राहिली गेटच्या. आणि मग संग्राम परत आला. सगळेजण त्याच्याकडे रागात बघत होते. आणि आर्यन चिडून त्याच्याजवळ आला आणि म्हणाला, आता कशाला आलास इथे तू? डॅड, गन इकडे द्या. असं म्हणून आर्यननं अर्जुनच्या हातातली गन हिसकावून घेतली आणि संग्रामच्या कपाळाला लावली. आणि आय विल किल यू असं म्हणून रागात त्याच्याकडे बघायला लागला. आणि संग्राम पुन्हा हसला आणि त्यानं आर्यनला सॉरी साले साहब म्हणून मिठी मारली. तसे पुन्हा सगळे चक्रावले आणि संग्रामनं हसूनच त्याच्या पाठीमागच्या मधूला डोळा मारला आणि ती हसायला लागली. आणि मग काय, सगळेच हसायला लागले.